नमस्कार मित्रांनो. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे हे वर्ष खास ठरलेलं आहे. विशेषतः राज्यातील शिक्षकांसाठी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष अधिक महत्त्वाचे आहे. या वर्षामध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आलेत. तसेच काही निर्णय हे शिक्षण विभागाला मागेही घ्यावे लागलेत. दरम्यान गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या बदली प्रक्रियेला देखील शिक्षण विभागाने गती दिली. दरम्यान याच राज्यातील शिक्षकांच्या बदल्याबाबत एक महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयातून एक महत्त्वाचा निकाल समोर आला. बदली नको असलेल्या शिक्षकांना आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ यांच्याकडे थेट अर्ज करण्याची मुभा मिळाली आहे. या अर्जावर सीओनी 30 दिवसात योग्य निर्णय घ्यावा असे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यभरामध्ये लाखो शिक्षकांची बदली आदेश जारी करण्यात आले. याला विरोध म्हणून शेकडो शिक्षकांनी वकिलामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावेळी न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी सुद्धा झाली. न्यायालयामध्ये असा मुद्दा मांडण्यात आला की अनेक शिक्षकांना बदली नको आहे, काहींनी बदली मान्य केली आहे, तर काही शिक्षक हे तटस्थ आहेत. या सर्व बाबींची नोंद घेऊन खंडपीठाने शिक्षकांना अर्ज करण्याचा अधिकार दिला. सीओनी घेतलेल्या निर्णयावर शिक्षकांना समाधान न झाल्यास ते विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकतात. अपीलही 30 दिवसात निकाली करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांच्या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांची बदलीही स्थगित राहणार आहे. त्यामुळे बदली टाळू इच्छिणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यायालयाने प्रशासनाला फटकारत असे स्पष्ट केले की शैक्षणिक वर्ष सुरू असताना शिक्षकांच्या बदल्या करणे अयोग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम होतो. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. तसंच प्रशासनालाही शिक्षकांच्या विनंतीनुसार योग्य निर्णय घेण्याची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.